चालला होता टॉपिक. तुम्ही ब्लॉग क्रिएट केलं का? ऑन पेज राहू दे. receive. हा, ब्लॉग कोणी कोणी क्रिएट केला? ईशा, शुभांगी, मोना, प्रतीक. तुम्ही केलं का क्रिएट ब्लॉग? काल नव्हता. ठीक आहे. नाही नाही, तुम्ही बसलात तरी चालेल तिकडे. त्यांना हेल्प पाहिजे तुमची. सर मी पण त्यांना काल help नव्हते, काही पाहिजे. मेडिकल इश्यू मुळे. तुम्ही होतात का? ठीक आहे. सर, आपण ब्लॉग कसा हॅलो क्रिएट करायचा ते एकदा ओके ओके, चालेल, काय प्रॉब्लेम हॅलो नाही. तुम्हाला आवाज येतोय मला? तुम्हाला येतोय का माझा आवाज? हो येतोय सर. हो, ठीक आहे. मी तुम्हाला परत एकदा शिकवतो. शुभांगी मॅडमने आता कसा ब्लॉग केलाय ते दाखवतील आपल्याला. केलाय का शुभांगी मॅडम ब्लॉग? ईशा मॅडमने केला असेल, कोणी नसेल केला तर. बरोबर आहे. केलाय का नाही केला? ईशा मॅडम रेकॉर्डेड टाकून जॉईन करतात, काय बोलत पण नाही त्या. सर काय म्हणताय? हा, हॅलो. म्हणलं ब्लॉग क्रिएट केलाय का नाही? नाही सर, नाही केलेलं आहे. का बरं? सर थोडं आज परत करून घे, म्हणजे आज बघायचं होतं परत मला. काय प्रॉब्लेम येतोय का? शुभांगी मॅडमला काय प्रॉब्लेम नाही येत ना? नाही येत सर. का येत नाही? काल शिकवलं नाही का? सर प्रॉब्लेम येत नाही म्हटलं, म्हणजे शिकवलेलं तुम्ही येतं. अच्छा, मग केलं नाही का? क्रिएट नाही केलं असं विचारतो मी. मी केलेला तेव्हा, आधी आम्हाला शिकवलेलं तेव्हा तुमच्या इथं केलेला लॅपटॉपवर. परत एकदा करायचं. कीवर्ड रिसर्च करायला सांगितलं होते, केले का? ईशा, मोना. नाही केले. ठीक आहे. आजचा टॉपिक फक्त आपण आहे ना, ह्याचा ब्लॉग क्रिएट करता येतो तुम्हाला? ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला कसं ब्लॉग क्रिएट करायचं आहे ते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचंय? कीवर्ड पण टाकायचे. हा, मी बोलतो नंतर तुम्हाला. तर इथं गुगल वरती जायचं आणि गुगल वरती जाऊन काय सर्च करायचं? ब्लॉग टाकायचं. blogger.com टाकायचं आणि इथं क्रिएट ब्लॉग करायचं. काय करायचं? क्रिएट ब्लॉग करायचं. आपण काय शिकतोय? ब्लॉग स्पॉट वरती ब्लॉग कसा टाकायचा. इथं क्लिक करायचं. त्यांचा आपल्याला पासवर्ड लागेल. पासवर्ड नाहीये तर आपण काहीच नाही करू शकत. मग दुसरा ईमेल आयडी घ्यायचा. आहे का कुणाचा ईमेल आयडी? शर्मा, रोहित शर्मा. इथं जाऊन काय करायचं शुभांगी मॅडम? इथं जायचं. आता दुसऱ्या वेळी सांगतो, नाही तर 9 डॉट मध्ये जायचं. इथं ब्लॉगर वरती जायचं. ब्लॉगर वरती क्लिक करायचं. ब्लॉगर वरती क्लिक केल्यानंतर क्रिएट ब्लॉग करायचं. क्रिएट ब्लॉग केल्यानंतर तुम्हाला इथं परत शर्मावरती सर क्लिक बॅक करा ना, एकदा परत करायचं. सांगा ना सर, दिसत नाही. ठीक आहे, दिसत नाहीये. इथं जायचं, ब्लॉग स्पॉट टाकायचं. ब्लॉग स्पॉट टाकायचं. ह्याच्यामध्ये काय करायचं? ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि इथं क्रिएट ब्लॉग करायचं. इथं पासवर्ड टाकावं लागतो तुम्हाला कंपल्सरी. आता पासवर्ड तुम्हाला माहित नाही तर मग थोडासा प्रॉब्लेम आहे. इथं पण पासवर्ड नाहीये तर असा प्रॉब्लेम होत असतो जीवनात. ठीक आहे. परत इथे जायचा, ब्लॉग स्पॉट टाकायचा, क्रिएट ब्लॉग. 3 वेळा सांगितली स्टेप.
सगळ्यांनी पासवर्ड चेंज केले का काय? ब्लॉगर टाकलं तरी पण एकच नाही, तर ब्लॉगरच नाव ब्लॉग स्पॉट आहे, समजलं का? पासवर्ड लागणारच तुम्हाला. पासवर्ड विदाउट पासवर्ड, तुमचा जर पासवर्ड तुमच्या ईमेल आय डीचा जर पासवर्ड नसेल तर तुम्ही काय करू शकत नाही, लॉग इन नाही करू शकत. समजलं? तर आपल्याकडे ब्लॉग एड करायचा आहे. इथं काय करायचं, ब्लॉगर टाकायचं, एंटर. झालं. तुम्हाला ब्लॉग आता माझे एवढे ब्लॉग आहेत. नवनाथ दरेकर, फाउंडर ऑफ NMD प्रायव्हेट लिमिटेड, हा ब्लॉग असा क्रिएट केलेला आहे. समजलं? आपण SEO शिकलो. तर हे SEO फ्रेंडली टॅट हेडलाईन आहे का? हेडलाईन किती असतं? 30 to 50 कॅरेक्टर. माहिती आहे तुम्हाला किती असते? 30 to 50. मग हे 30 to 50 आहे का नाही हे चेक करण्यासाठी कोणता टूल वापरायचा, मोनाली? 30 to 50 पिक्सेल आहे का नाही, किंवा 30 to 50 कॅरेक्टर आहे का नाही ते चेक करण्यासाठी काय करायचं, कोणता सर टूल ते वापरायचा? ह्याची ब्लॉगची डेफिनेशन काय सांगितलेली काल? ऑनलाईन जर्नल इट इज वर्क फॉर व्ह्यूअर. ब्लॉग इज टू द वेब ऑनलाईन जर्नल. वापरायचं. हा, त्यांनी चुकीचे सांगितलंय. टू द वेब हे पिक्सेल चेक करण्यासाठी वापरतात. आणि मग तेच विचारलं ना सर. मी विचारलं की कॅरेक्टर किती कॅरेक्टरचं आहे टायटल, ते चेक करण्यासाठी कॅरेक्टर काउंटर वापरायचं. कॅरेक्टर तर ह्याचे 30 to 50 आपलं हे पाहिजे. आणि हे खाली आल्यानंतर बघा इकडे हे ब्लॉग टाकलेले आहे. तर ब्लॉग कसा क्रिएट करायचा तेच आपल्याला पाहिजे. तर मी बॅक घेतो परत एकदा. ब्लॉगची डेफिनेशन समजली. ब्लॉग इज अ ऑनलाईन जर्नल, इट्स वर्क इन रिव्हर्स क्रोनॉलॉजी. रिव्हर्स क्रोनॉलॉजीमध्ये काम करतो. इथं काय करायचं आपल्याला, न्यू ब्लॉग क्रिएट करायचा असेल तर काय करायचंय, न्यू ब्लॉगवरती जायचं आणि ह्याच्यामध्ये लिहायचंय, काय लिहायचं, अबाउट फाउंडर ऑफ NMD प्रायव्हेट लिमिटेड, अबाउट नवनाथ दरेकर, अबाउट नवनाथ दरेकर. म्हणजे जर कोणी गुगलवरती नवनाथ दरेकर सांगितलं, सर्च केलं तर हा ब्लॉग येईल का, कारण त्याचं हेडलाईन काय दिलेले, अबाउट नवनाथ दरेकर. बरोबर आहे. मग आता नवनाथ दरेकर बद्दलची इन्फॉर्मेशन लिहायची आपल्याला. तर कुठून घेणार इन्फॉर्मेशन तुम्ही, हा तुम्हाला स्वतः लिहायची तिथं. मग आपण काय करणार, वेबसाईटवरती. मग हा ब्लॉग का रँकिंग होईल, ती वेबसाईटवरती ऑलरेडी तर इन्फॉर्मेशन आहे तिथं. तुम्ही NMD वेबसाईट जर ओपन केली इथं, बरोबर आहे, तिथं ऑलरेडी वेबसाईट आहे का नाही. आता इथं नवनाथ दरेकर जर तुम्ही सर्च केलं, वेबसाईट म्हणजे अबाउटच पेज मध्ये गेले तर तिथं ऑलरेडी आहे. तुम्ही एक गुगल ऍड रन करा जाताना, मग तुमची प्रॅक्टिस होईल. काय झालं, वेबसाईटला का ओपन होत नाही, झाली ओपन. आता इथं अबाउटच मध्ये जायचं आणि नवनाथ दरेकर बद्दल सगळी इन्फॉर्मेशन घ्यायची, किंवा गुगलवर पण घेऊ शकतात. ही NMD प्रायव्हेट लिमिटेड बद्दल इन्फॉर्मेशन आहे. तर आपण ही इन्फॉर्मेशन घेतली आणि ही जर इन्फॉर्मेशन आपण काय केली, ब्लॉग स्पॉट मध्ये टाकली इथं, तर ही चुकीची इन्फॉर्मेशन आहे. काय आहे, चुकीची इन्फॉर्मेशन आहे. हे रँकिंग होणार नाही. का रँकिंग नाही होणार, कारण काल मी सांगितलं होतं, जर वेबसाईटला जर रँकिंग करायचं असेल, काय करायचं असेल, वेबसाईटला जर रँकिंग करायचं असेल तर कंटेंट शुड बी युनिक. तर आता हा जर स्मिता मॅडमला किंवा शुभांगीला विचारलं की हा युनिक कंटेंट आहेत का, तर ते येस म्हणून सांगते. ईशा मॅडम सांगा, युनिक कंटेंट आहे का हा, नाही सर. का सर नाही. सर चॅट जीपीटी किंवा AI वापरायचं नाही ना. मी AI कुठं वापरलेलं आहे मी,
कॉपी केलाय मी तर आपल्या वेबसाईट मधून. म्हणूनच युनिक नाही आहे सर. बरोबर आहे. कॉपी केलेला कंटेंट युनिक नसतो. समजलं? मग हा कंटेंट युनिक आहे का नाही ते चेक करायचं कसं? त्याच्यासाठी हे युनिक आहे का नाही हे चेक ग्रामरली मध्ये चेक करतात का? त्यासाठी एक वेगळा टूल वापरायचं. त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे प्लॅगरिझम चेकर. मॅडम हो सर, हे प्लॅगरिझम MBA ला वापरायचं. बरोबर. प्लॅगरिझम चेकर आम्ही केलं तर ह्याच्यामध्ये काय करायचं? प्लॅगरिझम चेकर फ्री ॲक्युरेट प्रेझेंटेशन इथं वापरायचं किंवा बॅक घ्या. झाला. इथं तुमचं कॉपी करा कंट्रोल फ्री. आता इथं ते सगळं चेक करतं. काय करणार? चेक हिअर. ते प्राइस चेक करते का? हॅलो हां बोला. सर, म्हणजे ती इन्फॉर्मेशन केल्यानंतर ना याच्यात टाकायची का प्लॅगरिझम मध्ये? हो, परत एकदा बघा मी काय केलं ते. ओके. इथं मी टाकलं चेक प्लेजर तिथे इन्फॉर्मेशन टाकली. ह्याच्यामध्ये टाकली का सगळी इन्फॉर्मेशन? इथं खाली जाऊन चेक प्लेगरिझम वरती क्लिक करायचं. यू आर लोडिंग होतंय म्हणजे आपण चेक करतो. सर म्हणजे ब्लॉग जे लिहितो त्याचे कंटेंट पण युनिक म्हणून ना? हो, कारण SEO तुम्ही ब्लॉगचा करू शकता का? का नाही करू शकत? काय म्हटलं सर? SEO ब्लॉगचा करू शकतात का? तू डेफिनेशन सांग SEO ची. SEO is the process of website, web pages, blog on search page, on search engine result page. मग तुम्ही सांगा आता. हे हँग व्हायला लागलं का? इंटरनेट नाही ना? शुभांगी मॅडम सांगा SEO ची डेफिनेशन. dublychecker.com It is a वरती गेलो मी. it is a process of ranking our website, web pages, blogs in SER. बरोबर. लक्षात आले का तुम्हाला डेफिनेशन? इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट, पेजेस, ब्लॉग्स ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज. मग ब्लॉगची पण SEO केला जातो, पेजचा पण SEO केला जातो, साईटचं केलं जातं. तर इथं आय एम नॉट रोबोट वरती क्लिक करायचं आणि इथं चेक प्लॅगरिझम करायचं. तर आपले आता ह्या ज्या कंटेंट लिहिलेला आहे तो कंटेंट आपला प्लॅगरिझम आहे का नाही ते चेक कसं करायचं? कंटेंट युनिक आहे का डुप्लिकेट आहे ते चेक होतं इथं. तर इथं सांगतो, जर डुप्लिकेट कंटेंट असेल तर नाही टाकायचं. मग डुप्लिकेट कंटेंट काय करायचं असतं?
EI वापरलं तर EI डिटेक्ट कंटेंट होतो. तर त्यासाठी एक दुसरा टूल वापरायचा. आधी बघू आपण आपला कंटेंट किती युनिक आहे आणि कोणत्या वेबसाईट मधून कंटेंट घेतलाय ते पण समजा. स्कॅन होते 100%. आता बघा किती पर्सेंट आपलं कंटेंट आहे. 89% प्लेअरिझम आहे आणि 11% युनिक आहे. समजलं का मॅडम? ही बिलीव्स इन गिव्स द बेस्ट पॉसिबल सर्व्हिसेस थ्रू. कुठून घेतलाय? हो सर, हे इंटर्नशिप झालेलं आहे. internship झालेले. मधलं हा कंटेंट हा कंटेंट टाकायचा नाही. मला तर आता युनिक टाकायचा आहे. मला तर काही इंग्लिश नाही. मग मी काय करणार पुढे जाऊन? काय करणार आता? बोला. हा कंटेंट कॉपी करणार. कसा कॉपी करतात माहिती? आणि ह्याच्यामध्ये जायचं आता टर्बो आर्टिकल स्पिनर नावाचा टूल वापरायचा. कोणता? एंटर करायचं. आला आर्टिकल रायटर दिसतोय हा टूल. ह्याच्यामध्ये जाऊन पेस्ट करायचा. कंट्रोल P. NMD Private Limited is one of the leading organization in the field of business consulting and IT services. सेंटेन्स लक्षात आलं? आता मी त्याचं ज्यावेळेस प्लेगरिझम करल त्यावेळेस त्याचं काय मिनिंग होतंय ते बघा. मिनिंग सेमच राहतं, फक्त काय चेंज होतं? काय करणार इथं? स्पिन. जेव्हा स्पिन करतो त्यावेळेस म्हणजे कसं, इथं बघा आता खाली आलं वाव झालं. वाव काय होतं पहिले ते NMD प्रायव्हेट लिमिटेड वन ऑफ द मेन ऑर्गनायझेशन विदिन द सब्जेक्ट ऑफ बिझनेस कन्सल्टिंग अँड IT सर्व्हिसेस. पहिल्यांदा काय होतं? वन ऑफ द लिडिंग होतं. आता काय होतं? मेन आहे. मिनिंग चेंज झाला का? मिनिंग सेमच राहिला, फक्त ते काय करतं सिमिलर वर्ड त्याच्यामध्ये टाकतं. हा कंटेंट तुम्हाला तुमच्या ब्लॉग स्पॉट मध्ये यूज करायचा. झाला? काय येतो तो कंटेंट? अबाउट नवनाथ दरेकर. हा कंटेंट टाकला. इमेज टाकायची तुम्हाला, टाकू शकतात इमेज. अपलोड. कुठं जायची इमेज साठी आपल्याला? डाउनलोड. जे पण इमेज असेल ते टाकू शकतात तुम्ही. आहे का तुमच्याकडे इमेज? डेस्कटॉप कुठं दिसते का? दिस PC. हा आर्टिकल रिडायरेक्टर आहे, त्याला टर्बो आर्टिकल स्पिनर पण बोलू शकतात. आता ह्याला अल्ट टॅग द्यायचा आहे. कसं देणार अल्ट टॅग? अल्ट टॅग आपला रँकिंग फॅक्टर आहे. तू सांग शुभांगी. अल्ट टॅग द्यायचा आहे. कसा देणार? सर तिथंच एडिट करायचं. इमेजला सिलेक्ट करायचं. इथं सिलेक्ट केलं, इथं सेटिंग मध्ये जायचं. काय नाव टाकायचं? नवनाथ आलं. खाली टाकायचं मीडियम आहे. अपडेट करा. झाला अल्ट टॅग पण. आता H1 टॅग द्यायचा आहे. H1 टॅग म्हणजे काय असतो? मेन नाव. तर मग काय टाकायचं? सर ते अल्टॅग कशासाठी चेंज केलं? अल्टॅग चेंज नाही केला. अल्टॅग दिलाय तिथं. त्याच्यावरती क्लिक करायचं इमेज वरती आणि सेटिंग वरती क्लिक करायचं. इथून टाकायचं.
आणि अपडेट करायचं. समजलं? याला अल्ट टॅग म्हणतात. आता आपण H1 टॅग दिलाय, पण H1 टॅग कोणता टॅग असतो? H1 हा H1 टॅग आहे का स्मिता, मोनाली? नाही. तर H1 टॅग देण्यासाठी आपल्याला इथं जायचं पॅराग्राफमध्ये. हा पॅराग्राफ आहे. कसं समजलं तुम्हाला हा पॅराग्राफ टेक्स्ट आहे म्हणून? इथं वरती लिहिलेलं आहे. H1 टॅग म्हणजे काय? हेडिंग. आपला हेडिंग काय आहे? हेडिंग दिलंच नाही. हेडलाईन दिलंय का आपण? नाही दिलं. तर हेडलाईन देण्यासाठी इथं मेजर हेडलाईन करायचं. झालं का? मेजर हेडलाईन आलं. समजलं? हे दिलं म्हणून आता गुगल ह्याला H1 टॅग कन्सिडर करणार आणि ह्याला काय कन्सिडर करणार? अल्ट टॅग. सगळं कंटेंट लिहिलं आणि कंटेंट पण युनिक आहे आणि कंटेंट मोर दॅन 800 वर्ड लिहिणं गरजेचं असतं. आता हा ब्लॉग मी काय करणार? पब्लिश करणार. तर आपला SEO झाला का? सांगा तुम्ही. बोला. SEO झाला का ह्याला? आता मला तुम्ही सांगा ह्याचं टायटल काय आणि डिस्क्रिप्शन काय या ब्लॉगचं? टायटल काय टाकलं, डिस्क्रिप्शन काय टाकलं? मला सांगा SEO चे टाइप्स किती असतात? तू सांग SEO चे टाइप. SEO चे 3 टाइप्स असतात, ऑन पेज, ऑफ पेज आणि टेक्निकल. बरोबर आहे? तर ऑन पेज SEO म्हणजे काय? शुभांगी सांगा. ईशा सांगा तुम्ही. ऑन पेज SEO म्हणजे काय? वी वर्क ऑन ऍक्च्युअल वेबसाईट. In that We work on actual website. For that we need credentials. बरोबर आहे. मग ऑन पेज SEO मध्ये काय काय गोष्टी येतात? काय काय करावं लागतं आपल्याला? टायटल चेक नाही. टायटल, हेडलाईन, डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन आणि कीवर्ड. मग टाकलं का तुम्ही? टाकायचंय. कसं टाकायचं असतं? टायटल कुठे टाकतात? शुभांगी मॅडम टायटल कुठे टाकतात? हेडर सेक्शन मध्ये टाकतात. आहे ना डॉक्युमेंट. तिथं टायटल. नाही, ते टायटल नाही, ते हेडलाईन आहे. टायटल कुठे टाकतात? बॅकएंडला टाकतात. बरोबर आहे? मग बॅकएंडला कसं टाकायचं टायटल आणि ह्याला डिस्क्रिप्शन टाकलंय का आपण? कुठे टाकलंय डिस्क्रिप्शन? डिस्क्रिप्शन नाही, ते पॅराग्राफ आहे. डिस्क्रिप्शन कसं टाकायचं? डिस्क्रिप्शन दिसतं का लोकांना? तुम्ही मला आजारी पाडताना वाटतं. मी माझ्या पद्धतीने सांगतो तुम्हाला. इथं अपडेट करायचं बरं का. ह्याला टायटल आणि डिस्क्रिप्शन नाही टाकला. ठीक आहे. झालं? इथं ओपन केला आपण हा ब्लॉग, तर इथं आपल्याला कुठं जायचं? लेआउट मध्ये जायचं. कुठं जायचं? लेआउट मध्ये. आणि हेडर सेक्शन दिसतंय तुम्हाला इथं हेडर सेक्शन. तर ह्याचं टायटल काय आहे? नवनाथ दरेकर. तुम्हाला चेंज करायचंय, चेंज करू शकता. ब्लॉग टायटल चेंज करायचं, चेंज करू शकतात. आता इथं काय नाही, इमेज टाकायची, इमेज टाक. झालं? आता हेडलाईन मध्ये काय सांगितलं होतं टाकायला? नवनाथ दरेकर NMD प्रायव्हेट लिमिटेड. आणि डिस्क्रिप्शनची लेंथ किती असते? हे चुकीचं आहे का बरोबर आहे आता टाकलेलं शुभांगी? $90 कॅरेक्टर. मग 90 कॅरेक्टर नाही ते.
आता होईल 90 कॅरेक्टरचं आणि पिक्सेल पण मॅटर करते. समजलं का टायटल आणि डिस्क्रिप्शन कुठे टाकायचं? शुभांगी मॅडम, काय झालं? ब्लॉग टायटल जे असतं ते 30 to 50 कॅरेक्टर असतं. 90 कॅरेक्टर असतं. आलं? आपण डिस्क्रिप्शन किती छोटं टाकलं तरी इथं दिसतंय का? डिस्क्रिप्शन ह्याचा काहीच संबंध नसतो. ह्याचं टायटल काय आहे ते जर विचारायचं असेल तर ह्याचं टायटल काय टाकलेलं आहे? कंट्रोल यू करायचं. झालं? इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतात. सगळ्यांना समजतंय का? पहिलं तर काय असतं, टायटलला असतं 30 कॅरेक्टरचं. ते कुठे टाकतात? वेबसाईटच्या बॅकएंडला. जसं की आता आपण कुठे टाकलं, हेडर सेक्शनमध्ये. तिथे जाऊन टाकायचं. ते समोरून दिसत नाही. हेडलाईन समोरून दिसते. आणि हेडलाईन वेगळी नसते. हेडलाईन वरती दाखवली जाते आणि टायटल हे हृदयात असतं, म्हणजे बॅकएंड साईडला असतं. डिस्क्रिप्शन पण बॅकएंड साईडलाच असतं. ते वेबसाईटच्या हेडर सेक्शनमध्ये टाकतात आणि हेडलाईन हे समोरून टाकलं जातं. H1 टॅग त्याला बोलतात हेडलाईनला. हेडलाईन टायटल टाकणंच इम्पॉर्टंट. मग आपण SEO करतोय, आपली वेबसाईट का रँकिंग होते? तुमचं नाव मोठं होणं. म्हणजे तुम्ही तुमचं नावच नाही ठेवलं तर तुमचं नाव कसं मोठं होणार? त्यासाठी त्या वेबसाईटला नाव ठेवावं लागतं, टायटल द्यावं लागतं. काय कशाचं पेज आहे ते? तर टायटलची लेंथ 30 to 50 कॅरेक्टर असते, डिस्क्रिप्शन 90 कॅरेक्टर असते आणि मेटा डिस्क्रिप्शन 157 to 168 असते. आणि ते कुठं टाकायचं असतं तुम्हाला? आत्ता जसं मी ओपन केलं होतं ना हेडर सेक्शन, तिथं जाऊन टाकायचं असतं. कंट्रोल यू करून नाही टाकायचं. आता बॅक साईडला गेलो होतो ना मी. तुम्हाला वेबसाईट डेव्हलपमेंटचं झालं असेल तर वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये कसं ओपन करायचं ते तुम्हाला पुढं गेल्यावर शिकवलं जाईल. आता फक्त तुला एक लक्षात ठेवायचं आहे की ब्लॉग कसा क्रिएट करता येतो. ब्लॉग क्रिएट करता येईल का नाही येणार? तर फक्त ब्लॉग क्रिएट करायचा आहे. त्याच्यामध्ये युनिक कंटेंट कसा असतो? कॉपीड कंटेंट नाही. हा कंटेंट कॉपीड आहे का नाही ते चेक करायला कोणता टूल वापरणार? टर्बो स्पिनर चेक करण्यासाठी वापरणार का? प्लेगरिझम चेकर वापरणार आणि रिराईट करण्यासाठी टर्बो स्पिनर वापरणार. तर अशा प्रकारे आपण ब्लॉग लिहितो आणि बॅक साईडला टायटल कसं दिलं ते पण मी तुम्हाला सांगितलं. तर तुम्हाला सगळ्यांना एक एक ब्लॉग उद्या क्रिएट करून आणायचं आहे. समजलं? ठीक आहे. तर कोणाबद्दल पण करू शकतो का आपण? हो, बरोबर. म्हणजे सर व्यक्तीबद्दल का ऑर्गनायझेशन बद्दल पण? व्यक्तीबद्दल पण. ब्लॉग कसला असतो हेच माहित नाही तुम्हाला. ब्लॉग कुणाबद्दल पण असू शकतो, इमॅजिनरी पण असू शकतो. ब्लॉग एखाद्या खेळाबद्दल असू शकतो, डस्टरची आत्मकथा, व्हॉट इज SIP, व्हॉट इज लाइटिंग, फेस्टिवल ऑफ इंडियन कल्चर, सुईची आत्मकथा. तुम्ही एक मूवी लिहू शकता. ब्लॉगमध्ये काय पण असतं. तर तुम्हाला जो क्रिएट करायचा आहे तो करा. थँक्यू.